ओम श्री गणेशाय नमः. प्रभु रामचंद्राय नमः. सरस्वती माता नमः. कृष्ण गोपाल नमः. म्हणे धन्य मारुती स्नेहाळा, मज भेटविली जनक बाळा. तुझा प्रताप उजळला निराळ मंडपी अवघाची. म्हणले आकाशामध्ये तुझा प्रकाश निर्माण झाला. एवढा सागर उल्लंघुनी जानक्याला शी घेऊनी. तुवा उपकार ऋणे करुणे मज बांधले हनुमंता. आणि माझ्या मोठा उपकार करून मला माझ्या परोपकार केलेस म्हणजे तुझं माझ्यावर कर्ज राहिले रे बाबा. हनुमंत विचारी म्हणी म्या कुणानी लासितेचा म्हणी. या लागी कोदंड पाणी आनंदाला अत्यंत. अहो म्हणले मी तर काय आणलंय तिच्याकडून तुमच्यासाठी एक मणी आणलेला आहे. हां तिच्या गळ्यातला मणी घेऊन आले होते. मज थोर चुकी पडली तेथे, जरी सीताच्या नितो येथे. तरी आनंदे श्रावणारी सुते, भरले असते ब्रह्मांड. मी मणी आणायच्या ऐवजी सीतेलाच घेऊन आला असतो तर अख्खं ब्रह्मांड देवादेकडे मानवाने भरलं असतं. मग मनी विचारी सीता शोक हरण. आता काय माझे बळक्षण, न लोटताया मार्ध पूर्ण घेऊन येईन पद्माक्षी. म्हणले तसं जर भगवंता तुमचं मत असेल तर एका क्षणामध्ये घेऊन त्याला मी येऊ शकतो. आणि सीतामाता म्हणजे साक्षात महालक्ष्मी असल्यामुळं तिला पद्मावती नावानं संबोधलं गेलं. म्हणे जिर गुणाता क्षण एक धीर धर्याता. घेऊन येतो जनक द्वैता, सकळ राक्षसा निवटून. म्हणजे 2च मिनिटात सगळे राक्षस मारून लंका पार वाटेचं धन करून सीतामातेला घेऊन येतो. हनुमंत करी उड्डाण सावध झाला सीतारमण. म्हणे हनुमंता न करी गमन, आहे कारण बहु पुढे. अरे बाबा थांब 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 थांब, सीतेला आणायला जाऊ नको, कारण अजून पुढं रामायण भरपूर बाकी आहे. कारण तू जर आताच आणशील तर मग कसे देवते बंदीखान्यातून सुटले असते. रावण कसा मिळाला असता, कुणाच काय झालं नसतं ना. हवेशे निघाला मारुती, नाटोपेच तो कोणा प्रती. मग स्वये धावणे रघुपती, आवरीत हनुमंता. तो ऐकतो काय कोणाच्या बापाचं. स्वतः राम उठले आणि त्याच्या हाताला धरलं. उचलो निया रघुनाथा, निज स्कंदिवा हे हनुमंत. बघा आता त्याने हाताला धरलंय पण हनुमंताने मिठी मारली, ते आपल्या खांद्यावर त्यांना बसवून घेतलं. उचललं श्रीरामाला खांद्यावर बसवलं. म्हणले आता उड्डाण करतो, तुम्हाला घेऊनच जातो. हा उचलून या रघुनाथ, निज स्कंदिवा हे हनुमंत. म्हणजे स्वतःच्या खांद्यावर ठेवलं. म्हणे लंकेशीने तो त्वरित, रावणाशी वधावया. काय एवढं मोठं रणराज युद्ध करायची गरज आहे. डॉक्टर महाला तर तुम्हाला नेतो ना, सोडा रामबाण. एक रामबाण सोडला, संपला विषय. तो उर्मिला पत्याने अर्कसुत, धाविंडले अंगद जांबवंत. मोठमोठे योद्धे पुन्हा रामाच्या जोडीला गेले. चौघे हनुमंता श्यावरित, परे तो सर्वता ना टोपे. 7-8 10 जण गेली मोठे मोठे बलाढ्य. ऐकतो का, कारण विराट रूप धारण केलं ना. विराट रूप म्हणजे त्यांचं असं खालनं बघितलं तर टोपी पडली तरी त्यांचं तोंड दिसणार नाही, इतकं मोठं विराट असं पाहिजे. असं चौघासई उचलून उडो पाहे सीता शोक हरण. तुम्ही पकडले ना, चला तुम्हाला मी घेऊन जातो. म्हणे तुकेच लंकेशी जाऊन, असुर मर्दन येऊ आता. बाजाला म्हणला आज 5-7 जण आहे, आपणच लढाया करू, सगळे मारून टाको आणि सीता मातेला घेऊन येऊ. कशाला बाकीचे वानर सैन्याची. हो नाही लक्ष्मणाची गरज आणि नाही कोणाचीच गरज नाही. बाद झालं 4-5 जण, का सगळे मोठे हेच होते ना. वर कडण्यावी जरी वानर, तरी ते कैसे तरतील सागर.
ह्याला जर बागशाला न्यावं तर एवढ्या मोठ्या सागरातनं जायचं आहे आपल्याला, सागर तरुण जायचं आहे. ह्या आपल्या जर निघाली सगळे सगळे बुडतील ना समुद्रामध्ये, आपण आकाशातनं जाऊ तेवढंच राहणार शिल्लक ना. मग हे मेले ह्या युद्धाचा तरी काय उपयोग आहे. असं झालं. पाच जन्य नेऊ हे पाच जणाशी उचलून, स्कंदिवा हे वायुनंदन की तो पंचशृंगाचा पूर्ण, नगोत्तमची शोभला. पुंडलिक वरधरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम.